नगर शहरातील माळीवाडा ग्रामदैवत श्री गणेश गणपती या गणपतीच्या आसपास बहुतांशी विविध प्रकारच्या शाळा आहेत. म्हणजे भरपूर अशा शाळा आहेत आणि या ग्रामदैवतापाशीच अवैध व्यवसायाने हाहाकार माजवलेला आहे. मी काल एक रस्त्याने जात असताना काही शाळकरी विद्यार्थी अक्षरशः बिअर बार, पानाच्या टपऱ्या ह्या अवैध व्यवसायांचे तिथं उभे असतात आणि काही पालक वर्गही त्यांना सोडवायला आलेले असतात. मला नेमकं हे कळत नाही का जे काही प्रशासनाने, जे काही शासनाने, जे काही कायद्याने शाळा आणि मंदिरं यांच्या भिंतीलगत 100 मीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी अवैध व्यवसाय नसले पाहिजे. परंतु आज नगर शहरामध्ये जे नगर शहराचं ग्रामदैवत आहे श्री गणेश आणि नगर शहरातील काही मोठमोठे शाळा आहेत, या शाळांच्या भिंतीलगतच काही अवैध व्यवसाय त्या ठिकाणी मोठे थाटामाटात चाललेले आहेत. आपण मध्यंतरी पाहिलं सीताराम सारडा या ठिकाणी हिरंब कुलकर्णी यांच्यावर काही हल्ला झाला आणि पानाच्या टपऱ्या त्या ठिकाणी होत्या, त्याच्यातून हल्ला झाला. काही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी मोठे आंदोलनं केली आणि नेमके ते राजकीय पक्ष त्या ठिकाणी इतका मोठा स्टंट करून आता कुठे गेलेत? त्याकरिताच आम्ही शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं आज आम्हाला असं वाटतंय का पालकांकरता आणि नगर शहराच्या नागरिकांकरता त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या ऐन येणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. महानगरपालिकेच्या शिवराष्ट्र सेनेचा एकच नारा, अवैध व्यवसाय काढा, हा आमचा त्या ठिकाणी नारा राहणार आहे. आणि खास विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मग ते अतिक्रमणामध्ये काही व्यवसाय थाटलेले आहे. नवे नवे महानगरपालिकेचे जे काही मालकीच्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये काही मटका, दारू, बिंगो हे सारखे व्यवसाय त्या ठिकाणी चालतात आणि ह्या व्यवसायांच्या विरोधात कुठलाही राजकीय पक्ष अद्यापपर्यंत सुद्धा काढत नाही. याचा अर्थ या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचेच त्या ठिकाणी अवैध व्यवसाय आहेत आणि तेच काही राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करतात. इकडून तिकडून बिनकोळी सारखे उड्या मारतायत ते पुढारी आणि त्यांना मला एक सांगणं आहे का तुम्हाला निवडणुकीची तिकिटे हवेत, प्रवेश करतायत, तुमच्या अवैध व्यवसायांच्या त्या ठिकाणी रक्षण करतायत तुम्ही, मग तुम्हाला नगरच्या पब्लिकचं काही देणं घेणं नाही का? जे तुम्हाला मतदान करणार आहेत त्यांचं तुम्हाला काही देणं घेणं नाही का? त्यांच्या विद्यार्थ्यांचं देणं घेणं नाही का? म्हणून आम्ही या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं आमच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी घोषणा करणार आहे की शाळा, कॉलेज आणि मंदिरं यांपासून 100 मीटरच्या बाहेर म्हणजे त्याच्या आतमध्ये कुठलाही अवैध व्यवसाय चालता कामा नये आणि हे त्वरित काढून टाका. आणि आम्ही काल कोतवालीला म्हणजे अहिल्यानगर शहराच्या कोतवालीला सुद्धा आज निवेदन दिलेलं आहे आणि मुद्दामून आम्ही सारखं वारंवार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनाही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई करून सगळे अवैध व्यवसाय, सगळे जे काही म्हणजे बिंगो येतात, दारू येतो, मटका येतो, त्या ठिकाणी काही हॉटेल्स येतात, बिअर बार येतात, पटकन काढा आयुक्त साहेब, नाही तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं नागरिकांकरता आंदोलन करू. आणि पुन्हा या निवडणुकीत आमचा हा प्रत्येक उमेदवाराला आमच्याकडे येणाऱ्या उमेदवाराला हेच सांगणार आहे, बाबा रे, तुला निवडणूक लढवायची असेल तर प्रथमतः तू नागरिकांच्या हिताचा प्रश्न उचलला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.